नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघत आहोत मटारच्या करंज्या। त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहून घेऊया। मटार घेतले आहे, ताजा मटार घ्यायचा आहे तुमच्या अंदाजानुसार। मिरची, आलं आणि लसूण असा खरडा वाटून घ्यायचा आहे। कोथिंबीर घेतले आहे। हे 3 बटाटे मी कुकरला लावून घेतलेले आहेत, म्हणजे शिजवून घेतले आहेत। आता बाहेरचं आवरण करण्यासाठी काय लागणार आहे ते पाहून घेऊया। मैदा लागणार आहे। मैदा एक मोठी 1.5 वाटी आहे। पाऊण वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे। पहा 0 नंबरचा रवा घेतलेला आहे। पाणी गरजेनुसार लागणार आहे। त्याच्यात घालायला ओवा ठेवला आहे, मीठ ठेवलं आहे आणि मोहन म्हणून हे 2 ते 2.5 पळ्या मी तूप घेतलं आहे। आता हे तूप मी गरम करणार आहे आणि मग मोहन म्हणून मैदा आणि रव्यामध्ये घालणार आहे। आधी आता आपण रवा मैदा भिजवून घेऊया। एकीकडे हे मटार उकळत्या पाण्यात ठेवून देऊया, म्हणजे ते उकडले जातील, शिजले जातील थोडेसे। हे वाटण वाटून घेऊया। ह्याच्यामध्ये मीठ आणि जिरं घालायचं आहे। कोथिंबीर आपल्याला भाजीला वरून घालायची आहे आणि बटाटे हे शिजवून घेतले, सालं काढून घेऊया। ही तयारी आधी आता आपण करून घेऊया, मग पाहूया मटाराच्या करंज्या, मटार करंज्या। आता मी इथे मोहन म्हणून तूप घेतलं आहे। 2.5 पळ्या हे साधारण तूप आहे। ही डाव दिसते, ही छोटी आहे, मोठी नाही आहे। आता हे तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर तुम्ही इथे तेल वापरू शकता। गरम तेल तूप घातल्याने म्हणजे मोहन घातल्याने आपली करंजी एकदम छान होते। इथे ही चाळणी दिसते, ह्याच्यामध्ये मी मैदा चाळून घेतलेला आहे। पाहू शकताय, मैदा चाळून घ्यायचा। रवा काही चाळायला लागत नाही, पण मैदा अवश्य चाळून घ्या। हे पहा, मटार पाण्यामध्ये उकळत आहेत। एक 5 मिनटं असे उकळवून घ्यायचे आणि थंड पाण्यात लगेच टाकायचे। मग आपण बनवून घेऊया भाजी। इकडे बाजूला मी तूपही गरम करायला ठेवलेलं आहे। हे पहा, तूप पण गरम झालं आहे। या भांड्यामध्ये मैदा आणि बारीक रवा म्हणजे 0 नंबरचा रवा, ओवा आणि मीठ असं घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, पण याच्यामध्ये आधी आपण गरम तूप घालून घेऊया। हे पहा, मी गरम तूप केलेलं आहे। तूप पातळ करायचं आहे आणि एकदम कडकडीत करायचं आहे। आता चमचा घालून हे आधी आपण सारखं करून घेऊया। आता हे पहा, चमच्याने मी सारखं करून घेते। आता गरम तूप घातलंय, तुम्ही गरम तेलही घालू शकता। फक्त आता आपल्याला हात घालता येणार नाही, कारण आपण कडकडीत तूप केलेलं आहे। तेल जरी घातलं ना तरी असंच कडकडीत करा। मटारच्या करंज्या एकदम भन्नाट होणार। आता हे गार पाण्याने आपण भिजवून घेऊया। आता आधी हाताने हे सर्व तूप आहे हे मैद्याला रव्याला लागलं पाहिजे आणि मग पाण्याने भिजवायचं आहे। हे पहा, सर्व हाताने आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे। या रवा मैद्याला चांगलं ते तूप लागलं पाहिजे। आता तुम्ही किती करणार करंज्या त्याप्रमाणे मोहन घालायचं। आपल्या हाताला कळतं, जेव्हा ते तूप लागेल ना त्याला, तेव्हा ते हाताला समजतं आपल्या। रवा मैद्याला तूप चांगलं लागलेलं आहे। आता आपण हे हाताने कालवून घेऊया। कालवून नाही घेऊया, भिजवून घेऊया। हे बघा, असं हा मुठ्ठी वळली की हे वळलं जात आहे, हे सुटत नाही आहे। आता आपण पाणी घालून भिजवू शकतो। हे बघा, रवा मैदा याला सर्व आपलं तूप लावून झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ह्या पारीला चव नसते, म्हणजे ह्याला फक्त मीठ आणि ओवा घातला आहे, पण ती चव आणण्यासाठी मी थोडासा मिरची खरडा ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे, म्हणजे आपली मटार करंजी अजून टेस्टी होईल। आता हा मिरची खरडा पण सर्व ह्याला लावून घेऊया।
आणि गार पाण्यानेच भिजवायचं आहे, गरम पाण्याने भिजवायची गरज पडत नाही. फक्त हे भिजायला लागतं, म्हणजे मुरायला लागतं. त्यासाठी एक 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मटारची भाजी करून घ्यायची आणि मग 10 मिनटानंतर आपल्या करंज्या करून घ्यायच्या. आता हे ऐच्छिक आहे, जो खरडा घातला आहे तो ऐच्छिक आहे. तुम्हाला जर हवा असेल तरच तुम्ही घाला, नाही ते नुसत्या पांढऱ्या शुभ्र करंजाही करू शकता. हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण भिजवून घेऊया आणि एक 10 मिनटं ठेवून देऊया आणि मग करूया मटारच्या करंज्या. हे पहा, अशा रीतीने मी भिजवून घेतलेलं आहे. गार पाण्यातच भिजवलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे बाहेरून आणि हे आराम करायला एक 10 ते 15 मिनटं ठेवून घ्यायचं आहे. ते जर का घट्ट झालं तर आपण बत्त्याने किंवा वरवंट्याने ठेचून घ्यायचं, नाहीतर मिक्सरच्या भांड्यात थोडे तुकडे तुकडे घालून फिरवून घ्या की ते मस्तपैकी मऊ होईल. हे आता तुम्हाला घट्ट वाटतंय, पण ते माझ्या हाताला समजतंय. घट्ट मी भिजवलं नाही आहे, अगदी सैल पण नाही, अगदी घट्ट पण नाही, थोडंसं मध्यम भिजवलं आहे. आता आपण हे आराम करायला ठेवून देऊया आणि भाजी करून घेऊया मटारची, कारण तीही गार व्हायला पाहिजे आपल्याला. आणि मग करूया करंज्या. आपण तेल तापायला ठेवलं आहे आणि एकच पळी तेल घालायचं आहे. तेल ह्या भाजीला जास्ती नाही घालायचं, कारण जास्ती होता कामा नाही तेल, एवढं एक ध्यान द्या. फोडणीसारखी फोडणी करून घेणार आहे. मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि मिरची खरडा केला आहे तो घालायचा आहे. गॅस थोडासा मोठा केला आहे, कारण आपली मोहरी तडतड झालेली नाही आहे. आता आपण ह्याच्यात हा मिरची खरडा घालून घ्यायचा. तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरची खरडा घालायचा आहे, कारण मी सर्व मिरच्या तिखट घेतला आहे. आता एवढं ध्यान द्या. तुम्ही अर्ध्या तिखट घ्या, अर्धा तिखट घ्या, अर्ध्या बिना तिखट घ्या. ते तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं पाहिजे, तिखट कितपत पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता या खरड्यामध्ये मी मीठ आणि जिरं घालून घेतलेलं आहे. तेवढं एक लक्षात ठेवून आपण भाजीला मीठ घालायचं आहे. या भाजीला तेल कमी का घालायचं, तेल जास्ती नाही घालायचं, कारण आपल्याला ही भाजी मध्ये ठेवून करंजी तळायची आहे. मग त्याला भाजीला जर तेल जास्ती झालं तर ते बरोबर लागत नाही चवीला. तुम्ही करून पहा पाहिजे तर एकदा. छोटी एक पळीच मी तेल घातलं आहे, आपलं रोजचं माप असतं त्याप्रमाणे मी घालून दिलं आहे. आपला खरडा चांगल्या रीतीने फ्राय झाला आहे. खरडा मात्र व्यवस्थित फ्राय करून घ्या. आले, लसूण, मिरची. हे पहा, मटार आता मी पाणी अजिबात नाही पाहिजे ह्याला, मटार मी चाळणीत काढून घेतले आहे टोपल्यामध्ये. आता हे पावभाजीच्या मॅशरने तुम्ही मॅश पण करू शकता, पण मी करणार नाही आहे. त्याच्यामध्ये मी बाइंडिंगसाठी एक बटाटा किसून घालणार आहे. तुम्हाला बटाटा नको असेल तर हे मटार इथेच असे ठेचून घ्यायचे. मॅशर घ्या पावभाजीचा आणि त्याने मॅश करा. हे बघा, इथे मी बटाटा एक किसून घेतला आहे. अशा किसणींनी किसून घ्यायचा आहे बटाटा. एकच घेतला आहे बघा, एकाची सालं काढून ठेवली आहेत. जर आपल्याला वाटलं अजून बटाटा पाहिजे तरच हा घालायचा आहे, नाहीतर 2 बटाटे मी बाजूला ठेवले आहेत आणि एकच किसून घेतला आहे. तो आता आपण या मटारच्या भाजीत घालून घेऊया. हे पहा, बटाटा घालून घेतलेला आहे. बटाटा एकच किसून घेतला आहे. जर मला वाटलं तर मी थोडासा बटाटा अजून घालेन, पण शक्यतो नाही लागणार. आपली मटार करंजी आहे तेव्हा मटार जास्ती बटाटा कमी असं पाहिजे. गॅस मोठा करून ही भाजी छान परतून घ्यायची आहे. याच्यात आता मीठ घालून द्यायचं आहे. आता ह्याच्यात जिरं पावडर घाला तरी पण चालते. कुठला मसाला घालायचा असेल, गरम मसाला, तरी पण घालू शकताय. याच्यात मीठ घालून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यात गरम मसाला घालून घेऊया, कारण ह्याला चव फक्त मिरची आणि खरड्याचीच आहे, आलं, लसूण, मिरची. आपण ह्याला चव आणायची आता. आणि पावभाजीच्या मॅशरनी थोडंसं मॅश करून घेऊया. हा बटाटा जो गुठळ्या झाल्या आहेत ह्या मोडायच्या, हा असाच नाही ठेवायचा.
आपण या भाजीला बघा जिरा पावडर घालून घेतली आहे. आता हा गरम मसाला थोडासा घालून देणार आहे आणि ह्याच्यातच ह्याला कोथिंबीर मी धुवून चिरून ठेवली आहे ती घालून देणार आहे. आता हे सर्व मिक्स करूया. भाजी पहा एकदम कोरडी झाली, अशी कोरडी भाजी व्हायला पाहिजे. म्हणून ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी मी एकच बटाटा घातला आहे, कारण आपल्याला मटार जास्ती हवे आहेत. बटाट्याची चव नको आहे, बटारची चव हवी आहे. मटारची चव आता येईल ह्याला. बटाटा या भाजीला एकच पुरणार आहे, दुसरा मी घालणार नाही आहे. एकच पुरे आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही ह्याला बटाटा घालू शकता. आता हे पावभाजीचा मॅशर घेतला आहे बघा. मी मध्ये एकदा ते थोडंसं ठेचून घेतलं आहे, कारण बटाटा मिक्स होत नव्हता म्हणून असा ठेचून घेतला. आता हे मटार पण ठेचले जातात ह्याच्याबरोबर, म्हणजे ती भाजी करंजीमध्ये बरोबर बसायला हवी आपल्याला. हे पहा अशी भाजी आपली तयार झाली आहे. कोरडी ठणठणीत भाजी तयार झाली आहे. आता ही गार करून घेऊया आणि मग करंजा करायला घेऊया. हे बघा आपण जे रवा मैदा भिजवला तो या पद्धतीने भिजलेला आहे. मी ओट्यावर काढून घेतलेला आहे. आता ह्याला मी फक्त वरवंट्याने एक 5 मिनटं कुटून घेते, म्हणजे अजून आपल्या करंजा छान होतील. तुम्हाला जर कुटायचं नसेल तर मिक्सरमध्ये थोडं थोडं ते पीठ घाला आणि फिरवून घ्या, तरी ते मऊसूत छान होईल. आता बनवूया करंजा. चला. हे पहा अशा प्रकारे मी लाट्या करून घेतलेल्या आहेत. ही जरा आबडधोबड होते लाटी, कारण अजून त्याला थोडंसं कुटलं तर होईल, पण आता आपल्याला गरज नाही आहे, करंजी करायची आहे, त्यामुळे आपल्याला हे कातायचं आहे. अशा लाट्या बनवून घेतल्या आहेत. भाजी पण बघा इथे थंड झालेली आहे आपली. आता आपण करंजा करायच्या आहेत. भाजी पूर्णपणे थंड होऊ द्या आणि हे पीठ चांगलं अर्धा तास तरी मुरू द्या. अगदीच घाई असेल तर 15 मिनटं तरी हे मुरायला ठेवा, कारण आपण अगदी घट्ट भिजवायचं नाही आहे. हे पीठ थोडंसं लूज भिजवायचं आहे आणि मग मुरायला ठेवायचं आहे, कारण आपण बारीक रवा घालतो त्यामुळे हे मुरलं पाहिजे. हे बघा अशा प्रकारे लाटी करून घेतलेली आहे. आता आपण हे लाटून घेऊया. मी करंजा बाजूला करून ठेवल्या आहेत. तुम्हाला मी एकच करंजी करून दाखवणार आहे, कारण करंजा काय सगळ्यांना येतात करायला. थोडीशी पद्धत वेगवेगळी असेल कोणाकोणाची. आपली पुरी लाटून झालेली आहे. आता आपण ह्याच्यात भाजी घालूया आणि करंजी भरून घेऊया. ही पुरी पातळ लाटायची आहे बरं का. हे बघा एवढ्या जाडीची पुरी लाटलेली आहे. जेवढी पातळ जमेल तेवढी पातळ लाटा, तुमची करंजी एकदम झकास होणार. आता ह्याच्यात आपण भाजी भरून घेऊया. भाजी थोडी थोडी नाही भरायची, चांगली कचकावून भाजी भरायची, म्हणजे काय होईल आपल्याला मटार करंजी खायला मजा आली पाहिजे. आता हे उचलून धरायचं आहे, हे उचलून धरायचं आणि सरळ हातात घ्यायचं आहे. आधी असं आपण ह्याला सर्व दोन्ही हे टोकं आहेत ही दाबून घेऊया आणि मग पोळपाटावर ठेवूया आणि मग तिला झोपवूया. चला आता ही करंजी तयार झालेली आहे. मी बाकीच्या करंज्या आधी करून घेतलेल्या आहेत. अजून एक तुम्हाला करून दाखवणार आहे. हे बघा अशा रीतीने आपली करंजी तयार झाली. या कडेला कुठे फाटली नाही ना, एवढं फक्त बघून घ्यायचं आहे. आता अजून एक करून घेत आहे. मी बाकीच्या करंज्या करून घेतलेल्या आहेत आणि मग आपण तळायला घेऊया. ते दुसरी करंजी पण करून घेऊया. हे बघा पुरी आहे, ती लाटून घ्यायची आहे. उलटपलट करून लाटायची, म्हणजे ती चिटकत नाही पोळपाटाला, आणि तसंही पोळपाटाला ती चिटकणारच नाही. पीठ छान भिजलं आहे. जर तुम्हाला अशी लाटायला जमली नाही तर हिला तेल लावून घ्या पोळपाटाला. इथे पोळपाटाला खाली तेल लावून घ्या असं, म्हणजे आणि मग तुम्हाला जमणार लाटायला. रवा मैद्याचं बाहेरचं आवरण आणि मटाराचं सारण अशी आपण बनवतो आहे करंजी.
आपल्या हाताला समजते बरं का ती पातळ आहे का जाड आहे ते आपल्याला लाटताना बरोबर समजतं. अशी हातावर घ्यायची आणि मग तिला पोळपाटावर झोपवायची आणि परत अशी छान दाबून दाबून घ्यायची. कातायला पण अंतर ठेवा, एकदम कट टू कट कातू नका, नाही तर मग ती फाटून जाईल. आणि आपलं तेल खराब झालं नाही बघा, एवढं निघालं त्याचं, म्हणून मोठी पुरी बनवायची. हे जरी जास्ती निघालं तरी हे परत लाटता येतं आपल्याला. हे पहा, अशा रीतीने आता आपण करंज्या सर्व तयार झाल्या आहेत. आपण आता तळायला घेऊया. तेल तापायला ठेवलेलं आहे. तळताना फक्त मीडियम गॅसवर तळायची आहे. या प्रकारे सर्व करंज्या तयार झालेल्या आहेत. आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, तळायला घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे, गॅस मीडियम ठेवलेला आहे आता मी, आणि आपण आता करंज्या तळून घेत आहोत. करंज्या तळताना पहा, इथे सर्व सुटल्या नाही ना, म्हणजे कुठून तरी एखादी बाजू सुटते, ती बघून घ्यायची आणि मग तेलामध्ये सोडायच्या. मीडियम गॅसवरच ह्या करंज्या तळायच्या आहेत. मोठ्या गॅसवर तळू नका, मग त्या तयार पटकन होतील पण त्या आतून ते शिजणार नाही. आपली पुरी पातळ आहे तरी पण ते शिजायला पाहिजे. 1, 2 किंवा 3च घालायच्या. मी कढई छोटी घेतली आहे, आता मी 2च घालून घेतल्या आहेत. आता ही पूर्ण होऊ द्या, मग अलटी पलटी करूया. गॅस मीडियम ठेवलेला आहे बरं का. गॅस ना कमी जास्ती करायचा ह्याला. ते आपल्याला शिजायला पण हव्यात, तळायला पण हव्यात, पण आपल्याला काळा रंग पण नको आहे. हे बघा, अशा रंगावर आता सर्व करंज्या मी तळून घेते. इथे मी तळून ठेवलेल्या आहेत थोड्याशा. तेलात सोडताना हळू करंजी सोडा, अंगावर तेल उडलं नाही पाहिजे एवढं एक ध्यान द्या. सावकाशपणे तळा बरं का. हे बघा मंडळी, अशा रीतीने मी करंज्या तळून घेतल्या आहेत. 20-25 करंज्या झालेल्या आहेत. मंडळी, अशा रीतीने बनल्या आपल्या मटार करंज्या. एकदम झकास झाल्या आहेत, तेलकट अजिबात झालेल्या नाही आहेत. एकदा तरी अवश्य घरी करून पहा. आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. मटार करंज्या टेस्टी टेस्टी एकदा तरी तुमच्या घरी अवश्य करून पहा. फक्त मटार घेताना ताजा मटार घ्या, फ्रोझन मटार घेऊ नका.